सार्वजनिक परीक्षा दुरुस्ती विधेयकावर थोड्याच वेळात चर्चा। विधेयकावरील चर्चेसाठी एनडीए तरुण नेतृत्वाला पुढे करणार। शिवसेनेकडून आज श्रीकांत शिंदे विधेयकावर बाजू मांडणार। जेन झी भारताचं भविष्य, पण सध्या त्यांना कुणी काहीच म्हणू शकत नाही। पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचं विधान। कितीही काम केलं तरी पोलिसांना शिव्याच बसतात, नांगरे पाटलांचं वक्तव्य। महाराष्ट्रामध्ये सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडेंकडून शिक्षकाचा व्हिडिओ पोस्ट। सीईटी परीक्षेत टॉपर असणाऱ्यांना 12वी बोर्ड परीक्षेत 50 ते 60% असल्याचा दावा। पेपर घोटाळ्याच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन। सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी आरोप फेटाळले। सीईटी सेलची आझाद मैदान आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार। पुण्यामध्ये रंगणार ऐतिहासिक 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन। अध्यक्षपदासाठी ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर शेषराव मोरे यांच्या नावाची जोरदार चर्चा। पार्थ पवार प्रफुल्ल पटेलांनी घेतली शरद पवारांची भेट। पवारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतल्यानंतर झालेल्या भेटीमुळे विलिनीकरणाच्या चर्चांना उधाण। मात्र पवारांनी विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळल्या। तडीपारची कारवाई करा, पण जेलमधून बाहेर काढा। डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेचे हायकोर्टाकडे गयावया। हव्या त्या अटी लावा, पण जामिनावरील स्थगिती उठवा, म्हात्रेची विनंती। राज्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा इशारा। अनेक जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटाचा येलो अलर्ट। गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट। मुंबईला पाणी पुरवणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये समाधानकारक पाऊस। मुंबईला मे 2027 पर्यंत पुरेल इतका पाणीसाठा, मुंबईकरांना दिलासा। पंतप्रधान मोदींचा फेसबुकवरून काढून टाकलेला व्हिडिओ मेटाकडून पुन्हा रिस्टोअर। तांत्रिक बिघाडामुळे व्हिडिओ चुकून हटवल्याचं मेटाचं स्पष्टीकरण। 23 जुलै रोजी पंतप्रधान मोदींनी शेअर केला होता व्हिडिओ। हॉर्मुझ सामुद्रधुनीवर अद्याप आमचंच नियंत्रण। अमेरिकेबरोबर पुन्हा चर्चा सुरू करण्याची इच्छा नाही। इराणची भूमिका, अमेरिका हल्ला करत नाही तोपर्यंत आम्हीही हल्ला करणार नाही, इराणकडून स्पष्ट।